कि जय भीम कहने से मेरे भीम जी को राहत मिलती है, भीम जी के दिल को राहत मिलती है। जय भीम कहने से भीम जी के दिल को राहत मिलती है। बरोबर आहे आशय? तुम्ही सांगा। भीम जी के दिल को राहत मिलती है, मला सांगा बरोबर आहे का? आणि म्हणून म्हणायचं आहे शेर कसा पाहिजे होता कि जय भीम कहने से हम सभी के दिल को राहत मिलती है, असा शेर पाहिजे। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। काय सुद्धा आंब्याला बंबा लावला की झाला असं नाही। विचारवंत लोक या ठिकाणी बसलेले आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं चलो बँजो मास्टर सुदेश जाधव यांना डॉक्टर स्वप्नील कांबळे साहेबांकडून भेट आली आहे 500 रुपयांकडून। काय म्हणायचं आहे लक्षात असावं, काहीतरी सांगायचं आणि आपण ऐकायचं। या ठिकाणी शून्य मंडळी बसलेली आहे। गौतम सखाराम कदम आरोली यांच्याकडून सर्व संगीत संचासाठी 500 रुपये पाठीसाठी सुरू आहे। आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे काय, बाई मला म्हणाले की ह्याच्या डोक्यावर टोपी पाहिजे। आता मला अक्कल नाही, माझ्या डोक्यावर आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की माझ्या डोक्यावर टोपी नाही बघून तुला बी अक्कल जरा यायला हवी। माझ्या डोक्यावर टोपी नाही बघून तुला बी अक्कल जरा यायला हवी। आणि वंदन गीत गाताना बाई तुझ्या डोक्यावर निळी ओढणी हवी, निळी ओढणी। डोकं कधी फिरतं आणि हाताला धरलया, हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया। आणि म्हणून लग्नाचं वय ठरले असं डोकं फिरताना काहीतरी बोलतं। लग्न करून घ्या बाई। रोहिदास ओहळ सोलापूर यांच्याकडून 100 रुपये सुरू आहे। त्याचप्रमाणे तुकाराम बाबू पवार असुर्डे यांच्याकडून 100 रुपये सुरू आहे। आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं काय की आंखों वाला ठोकर खाए, मगापासून आपण बडबड ऐकली म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की आंखों वाला ठोकर खाए, आंधी सबको राह दिखाए, अरे ज्ञानी अपने लब ना हिलाए और ये अनपढ़ अपनी कथा सुनाए, ये अनपढ़ अपनी कथा सुनाए। काय म्हणाले की आठवण भीमाच्या रुणाला साजरा करू जयंती सणाला। जयंती सण हा फक्त रुणाला आठवून साजरा करतात का मला सांगा? बाबासाहेबांचे ऋण आहेत आणि आपण त्यांची जयंती साजरी करू करतात का? की जयंती साजरी करणं हे आपलं कर्तव्य आहे।
आठवून नव्हे त्या दिवशी आयुष्यभर आठवायचं. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं काय कि सदियों से हम बोझ उनका ढोते ही ढोते रहे. सदियों से हम बोझ उनका ढोते ही ढोते रहे. अरे सुख और चैन हम तो खोते ही खोते रहे. अरे नासूर हमारी जिंदगी को रोना ही रोना बना डाला. मगर उसी जिंदगी को मेरे भीम जी ने अरे सोना ही सोना बना डाला. म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी करणं हे आपलं कर्तव्य. आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं काय या ठिकाणी एक सुंदरसा असा सामाजिक विषय मी आपल्या समोर सादर केला. लक्ष असं की बाबासाहेबांनी जेव्हा दलित शोषित वंचित पीडित आणि मागासलेल्या समाजाला न्याय हक्कासाठी दंड थोपटले तेव्हा जीर्ण विचारांची मने सैरा वैरा आपला जीव वाचवण्यासाठी धावू लागले. आणि झटपटे मने आज पुन्हा आपलं डोकं वरती करू लागले. कशाच्या रूपात तर शिक्षणाच्या रूपात. शिक्षण महाग केलंय, नोकरी खासगीकरण केलेलं आहे. ती जन्मटे म्हणे आज आपलं डोकं वरती करू लागले. म्हणून माझा मराठा बांधव, माझा सर्व बांधव, माझा बंधू ज्यांना सांगाय काय या अन्यायाविरुद्ध आपल्याला आवाज उठवायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं काय म्हणायचं लक्ष असावं. घेऊनचा आकाशी निळा झेंडा फडकत राहू द्या. डोळा भरून आम्हालाही पाहत राहू द्या. घेऊनचा आकाशी निळा झेंडा फडकत राहू द्या. डोळा भरून आम्हालाही पाहत राहू द्या. अरे बाबा भीमरायाची चळवळ सदैव चालत राहू द्या. आणि त्या नीच वैऱ्याचा कलेजा असा धडकत राहू द्या, असा धडकत राहू द्या. आता मगाशी उचललं जिल्ह्याने आता ठेवलंय. आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं काय कामापुरता जय भीम काम झालं. आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं काय अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी शिवाजी तलवार हो. तैयार हो, कारण तुम्हें अपनी जिंदगी यहाँ लुटाना होगा।
तुम्हें अपनी जिंदगी यहाँ लुटाना होगा, दुश्मनों के जुल्मों सितम को यहाँ मिटाना होगा। अरे हिटलर शाही देखकर भारत में पाटिल आवाज परिवर्तन का उठाना होगा, आवाज परिवर्तन का। शिवाजी तलवार हो, भीमाचा शिलेदार, भीमाचा शिलेदार, भीमाचा शिलेदार हो। माझ्या बांधवाला सांगणार काय, भीमाचा शिलेदार हो, क्रांती अंगार हो, भीमाचा शिलेदार हो, क्रांती अंगार हो, भीमाचा शिलेदार हो, क्रांती अंगार। प्रगतीचे मोजमापन शस्त्र म्हणजे लेखणी आहे। प्रगतीचे मोजमापन शस्त्र म्हणजे लेखणी आहे। सत्य इतिहास दर्शवणारे शस्त्र म्हणजे वाणी आहे। आणि बाबासाहेब म्हणतात की याही पेक्षा श्रेष्ठ अरे क्रांतीसाठी लढवय्ये घडवणारे म्हणजे ही निळी निशाणी आहे, म्हणजे ही निळी निशाणी। म्हणजे ही निळी निशाणी आहे। कारण का बंधूंनो, असं का म्हणायचं, भीमाचा हा गाजा बाजा, भीमाचा हा गाजा बाजा जगातल्या साऱ्यावर, बाबासाहेबांचा गाजा बाजा पूर्ण जगामध्ये, पण काय तरी पण या वंचितांची वऱ्यातही वाऱ्यावर, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या समस्या अनेक आहेत। जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या समस्या अनेक आहेत। आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा भयानक आहेत। अरे याही पेक्षा सोड, या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या समस्या अनेक आहेत। आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा भयानक आहेत। अरे याही पेक्षा कोणती समस्या सोडविण्यासाठी सांगा, हे पुढारी लायक आहेत, अहो यांची ती लायकीच नाही म्हणून ते नालायक। आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे काय, ही माझा हा गाजा बाजा जगातल्या साऱ्यावर, वंचितांची वरातही वाऱ्यावर, ठिकाणा लागण्या अधिकार मागण्या, ठिकाणा लागण्या अधिकार मागण्या, तुझा तू हकदार, तुझा तू हकदार, ठिकाणा लागण्या अधिकार मागण्या, तुझा तू हकदार हो। आणि हकदार होण्याची वेळ ही 2024 आहे। नाहीतर परत आमच्या वाडीचा विकास करा, आमच्या वाडीत रस्ता नाही, अशा भिका मागण्याची वेळ येणार नाही। आणि म्हणून ती न येण्यासाठी
ही 2024 ची वेळ आणि म्हणून या ठिकाणी म्हणावं असं वाटतं ठिकाणा लागण्या अधिकार मागण्या ठिकाणा लागण्या अधिकार मागण्या तुझा तू हकदार तुझा तू हकदार हो क्रांती हकदार हो असं काय म्हणायचं लक्षात असावं तुझ्या हाती आहे नव्या तुझ्या हाती आहे नव्या विचारांचा वारसा तुझ्या हाती आहे नव्या विचारांचा रणी लढण्याचा वारसा के तुझ्या हाती आहे नव्या विचारांचा आरसा आणि सिद्ध नाकावानी रणी लढण्याचा वारसा कारण की मानवाला वंचित करणारी व्यवस्था आज हद्दपार झाली आहे मानवाला वंचित करणारी व्यवस्था आज हद्दपार झाली आहे या देशात समता आणि शांती आज साकार झाली आहे जिने या देशाची वाट लावली ती विषमता बेकार झाली आहे आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळे दीनानाथा त्या मनूची मनुस्मृती आज भंगार झाली आहे त्या मनूची मनुस्मृती आज भंगार झाली आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं तुझ्या हाती आहे नव्या विचारांचा वारसा सिद्धा नाकावानी रणी लढण्याचा वारसा कि वो शहर लुटकर मुहज्जब बने रहे वो शहर लुटकर मुहज्जब बने रहे हम बेकसूर होकर भी हवालात में रहे मगर हम वो पत्ते नहीं जो शाख से टूट जाए अरे आंधियों से जाकर कह दो कि अपनी वो औकात में रहे अपनी औकात आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे तुझ्या हाती आहे नव्या विचारांचा वारसा सिद्धा नाकावानी रणी लढण्याचा वारसा कि हम जो हंसते हैं तो गुलशन को भी खिला देते हैं हम जय भीम वाले जब हंसते हैं तो गुलशन को भी खिला देते हैं हम जब बरसते हैं तो पहाड़ों को भी हिला देते हैं अरे हमसे उलझने की बात ना करो वरना हम जो जलते हैं तो जलाने वाले को भी आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं तुझ्या हाती आहे नव्या विचारांचा वारसा सिद्धा नाकावानी रणी लढण्याचा वारसा काळावर चाल हो न्यायाची ढाल हो काळावर चाल हो न्यायाची ढाल हो संघारी आर पार हो समाजासाठी संघारी आर पार
प्यार का जवाब हम प्यार से देते हैं, ईट का जवाब हम पत्थर से देते हैं। अरे डरते ना कभी जय भीम वाले मौत से, जले चिंगारी का जवाब हम नीले अंगार से देते हैं। या ठिकाणी माता रमाई महिला मंडळ असुर्डे 500 रुपये पाठ सदस्य सुरू आणि मग त्यांचं काय म्हणणं आहे लक्षात असावं। काय म्हणायचं काळावर चालू कि हम जय भीम वाले हैं, लाखों जख्म झेल चुके हैं। हम जय भीम वाले हैं, अरे लाखों जख्म झेल चुके हैं। हमें डराओ ना खंजरों से, हम तलवारों से खेल चुके हैं। आणि पुढे या ठिकाणी म्हणायचं आहे काळावर चालू संगरी आर क्रांति अंगार संगरी आर क्रांति अंगार। सहनशीलतेची सीमा ओलांडून गेले, जातीवादी कर्मठांनी अत्याचार केले रे। या अत्याचार करणाऱ्या जातीवादी लोकांना माझं सांगणं आहे कि जो तुमने दिए हैं दाग अभी धोए नहीं है, जो तुमने दिए हैं दाग अभी धोए नहीं है, इस दाग ही को लेकर हम सोए नहीं है। अरे अब तो लेंगे हम सबकी खबर, जरा गौर से तो देखो। अरे भीम जी के सारे शेर अब सोए नहीं है, भीम जी के सारे शेर अब सोए सहनशीलतेची सीमा ओलांडून गेली रे। जातीवादी कर्मठांनी अत्याचार केले रे। तोड़कर जंजीर गुलामी की हम जुल्म, तोड़कर जंजीर गुलामी की हर जुल्म को मिटाया है भीम। ऐका या ठिकाणी तोड़कर जंजीर गुलामी की हर जुल्म को मिटाया है भीम जी ने। कतरा कतरा खून का दिन रात घटाया है भीम जी ने। अरे जनता के लिए अपना सब कुछ लुटाया है भीम जी ने। और हम मैडम और हम सभी गाने वालों को सर पर उठाया है भीम जी। बाबासाहेब बोलून गेले होते कार्यकर्त्याचं एक भाषण, कार्यकर्त्याचे 100 भाषण।
गायकाचं एक गाणं तर माझे भाषण असे बाबासाहेब म्हणावले होते आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे की तोडकर जंजीर गुलामी की हर जुल्म को मिटाया है भीम जी ने, कतरा कतरा खून का दिन रात घटाया है भीम जी ने, अरे जनता के लिए अपना सब कुछ लुटाया है भीम जी ने, और हम सभी गाने वालों को सर पर और हम सभी गाने वालों को और इनको भी सर पर उठाया है भीम जी ने, सर पर उठाया है। आणि पुढच्या ठिकाणी म्हणायचं आहे मनो हालचालीवर या ठिकाणी अर्चना सुदेश पवार मॅडम कडून 100 काय म्हणायचं की त्या मनोवादी डोंकावळ्यांची कावकाव आहे, त्या मनोवादी डोंकावळ्यांची वेत ही कावकाव आहे, त्या सिंह गर्जने पुढे त्या मांजराचे म्याव आहे आणि त्या कोलंबिया विद्यापीठाचा असा अहवाल आहे की जगात सर्वात श्रेष्ठ विद्वान या भारताचा डॉक्टर भीमराव आहे, डॉक्टर भीमराव आहे। आणि पुढच्या ठिकाणी काय म्हणायचं मनो हालचालीवर तुझी होण क्रांति गीताचा शेवटचा अर्थात सांगते लक्ष असावा, कारण सुदेशात भिवू नको समाज तुझ्या साथीला, सुदेशात भिवू नको हा समाज तुझ्या साथीला, उलटोनिया पाड अशा पांडुरांच्या जातीला, जीवन शिल्पकार